भुजबळांचा ताफा पोहोचलाय का? काय अपडेट आहे? लागवी थोड्या वेळातच छगन भुजबळ यांचा ताफा जो आहे तो राजभवनाच्या इकडे पोहोचेल। मात्र तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आता मी राजभवनाच्या बाहेरच उभा आहे आणि तिथे पाहू शकतो की लगबग जी आहे ती सगळी सुरू झालेली आहे। कार्यकर्ते जे आहेत सकाळपासून जमायला सुरुवात झाले। पोलीस सुरक्षा जी आहे ती देखील राजभवनाच्या बाहेर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। कार्यकर्ते आलेले आहेत। छगन भुजबळ अगदी बोला बोला बोला। छगन भुजबळ आता काही वेळात तिथे पोहोचतील। त्यांच्या समर्थकांच्या काय भावना आपण जाणून घेऊया। छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा वर्णी लागते। मंत्रिपदाची शपथ ते थोड्या वेळात घेतात। गेल्या काही महिन्यापासून सातत्याने भुजबळ हे मंत्रिमंडळात नव्हते, त्यामुळे त्यांचे समर्थक असतील किंवा मग ते स्वतः असतील यांनी नाराजी खास करून बोलून दाखवली होती। आता त्यांचा शपथविधी होते। कार्यकर्त्यांच्या काय भावना? खरं तर छगन भुजबळ हे ओबीसींचे संघर्ष योद्धा आहेत। या पूर्ण महाराष्ट्राचे नाही तर पूर्ण भारत देशामध्ये ते ओबीसीची चळवळीचं नेतृत्व करतात आणि आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी मागच्या 3 दशकांपासून अखिल भारतीय महात्मा फुलेच्या स्थापनेपासून ओबीसीचा लढा, ओबीसीच्या आरक्षणासाठी, ओबीसींच्या हक्कांसाठी मागचे 3 दशक सतत लढत आहेत भुजबळ साहेब। आणि आता जी जनगणनेची घोषणा झालेली ओबीसी जनगणनेची, याचं जर खरं श्रेय असेल तर ते छगन भुजबळ साहेबांना आहे आणि ते समीर भाऊ भुजबळ साहेबांना आहे। गेल्या काही दिवसापासून समर्थक नाराज होते। आता समर्थकांची नेमकी काय भावना? त्यांच्यामध्ये आनंद आहे का नाही? कारण भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात नक्कीच, कारण मागच्या या सरकारच्या स्थापनेपासून साहेबांना डावललं गेलं होतं आणि ती तीव्र रोषाची भावना ओबीसी समाजामध्ये होती। पण आज साहेबांचा समावेश सरकारमध्ये होतोय आणि साहेब मंत्रिपदाची शपथ घेत आहेत, तर ओबीसी समाजामध्ये नक्कीच आनंद आहे। तर ओबीसी समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे। अजूनही काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। भुजबळांना मंत्रिपद मिळते त्याबाबत जे आहे ते आनंद व्यक्त केला जाते। तुम्ही काय म्हणाल? कारण भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात त्यांना संधी दिली जाते। गेल्या काही महिन्यापासून मंत्रिमंडळात नाराजी होती समर्थकांमध्ये। तुमचं काय आता सध्या? नाराजगी वगैरे काही नाहीये। भुजबळ साहेब हे मंत्रिपद इतके लहान नेते नाहीयेत। भुजबळ साहेब खूप मोठे नेते आहेत। त्यामुळे भुजबळ साहेबांना एक आम्हाला आनंद कशा गोष्टीचा आहे की आमचा लढवया नेता मंत्रिमंडळात जातोय, ओबीसीला न्याय मिळेल, ओबीसीचं जे काय आरक्षण आहे, आता जनगणना आहे, या सर्व गोष्टी जे काय प्रश्न आहेत ते भक्कमपणे मांडणारा आमचा नेता हा मंत्रिमंडळात पाहिजे। आणि हा नेता आमचा मंत्रिमंडळात, ह्याच्यासारखा आनंद ओबीसी मध्ये दुसरा असूच शकत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार साहेबांचा आम्ही खरोखर मनापासून धन्यवाद मानतो। कारण धन्यवाद मानायसारखा विषय नाहीये, कारण नेते भुजबळ साहेब खूप मोठे नेते आहेत। त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की आम्हा सर्वांना एक आनंद आहे की आमचा लढवया नेता हा मंत्रिमंडळात जातोय, मंत्रिमंडळात विषय उचलणार आहे आणि ह्या गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद आहे। लागवी आता भुजबळांचा ताफा यायला सुरुवात झालेली आपण पाहू शकतो की हा भुजबळांचा ताफा आता येतोय। सगळे जे आहेत कार्यकर्ते असतील किंवा मग पोलीस सुरक्षा असतील ते सगळी चोख करण्यात येते। भुजबळ जे आहेत ते आता राजभवनात पोहोचत आहेत थोड्या वेळातच, म्हणजे जवळपास एक 20 ते 25 मिनिटांनंतर शपथविधी जो आहे तो सुरुवात होईल। आता आपण पाहतोय की हा ताफा जे आहे ते पोहोचायला इकडे सुरुवात झालेली आहे। अगदी आपण उमेश ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा ताफा सुद्धा आता त्या ठिकाणी काही क्षणात पोहोचेल। पण मान्यवर आता राजभवनात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी छगन भुजबळ यांचा देखील ताफा दाखल होताच जोरदार घोषणा देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत। मोठा उत्साह भुजबळ समर्थकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। उमेश, खरं तर भुजबळांची शेरो शायरी या निमित्तानं फार चर्चिली जातीये आणि अर्थात जसा उल्लेख भुजबळांच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला तेच खरं तर टायमिंग फार महत्वाचं आहे। जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित होतोय। या सगळ्याला सुरुवात लवकरच होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यातच आता भुजबळांची ही राज्य मंत्रिमंडळात एंट्री होतीये। हे सर्वार्थानं महत्वाचं। उमेश, लागवी नक्कीच भुजबळ यांच्या
मंत्रिमंडळाच्या एंट्रीनंतर जी गणित आहेत ती बदलणार आहेत. तर खास करून जे ओबीसीचं समीकरण आपल्या राज्यामध्ये आहे त्यामध्ये कुठेतरी विश्वास जो आहे तो उभा करण्याचं काम जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केलं जात आहे. सध्या ही आपल्याला लगबग पाहायला मिळते. ताफ्या जे आहे तो सगळा इथे येताना दिसतोय. राजभवनाच्या बाहेर गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर मी आपल्या कॅमेरामॅनला सांगेल की दूरपर्यंत त्यांनी हा सगळा ताफा त्यांनी दाखवावा. आता मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि जे समर्थक असतील आणि यासोबतच छगन भुजबळ असतील हे राजभवनाच्या दिशेने यायला सुरुवात झालेली आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर सगळे समर्थक असतील, समर्थकांमध्ये एक उत्साह आहे. सुरक्षेमध्ये कुठलाही कसूर राहू नये त्यामुळे पोलीस सध्या झटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे काही मिळत आहेत. दादा भुसे इथं पोहोचलेले आहेत. दादा भुसेंनी याबाबतची प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळाचे त्यांचे सदस्य जे आता पुढे असणार आहेत तर दादा भुसे ते देखील इकडे पोहोचलेले आहेत. खास करून जर पाहिलं तर ते नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. अगदी असे दादा भुसे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय आपले प्रतिनिधी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतायत. तर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. पालकमंत्री पदाचा देखील नाशिकचा महत्त्वाचा एक मुद्दा आहे. त्या अनुषंगाने देखील भुजबळांची ही एंट्री फार महत्त्वाची मानली जाते. तगडा पोलीस बंदोबस्त आणि या सगळ्या पोलीस बंदोबस्तात राजभवनावर दाखल होत असलेले मान्यवरांचे हे ताफे आपण या क्षणी पाहतोय. भुजबळ आपल्या निवासस्थानावरून मुंबईतल्या आपल्या निवासस्थानावरून निघालेले आहेत आणि आता राजभवनात पोहोचतायत. भुजबळ राजभवनावर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.